दिलेले आहेत आणि इतरांना सुद्धा जे त्यांचे व्ह्यू पॉइंट्स आहेत ते तुम्ही अंमलात आणा किंवा त्याच्यावर विचार नक्की करा. त्यानंतर राखी, हो रितेशजी, तुमचे बंधू बघून मला खूप आवडलं. त्यांना ते खरंच फार एंटरटेनिंग होते. हो राकेश, हो, कॉमेडी, खूपच कॉमेडी करतो तो माझा भाऊ. ते म्हणालेले आहेत की आता हिंदी मराठी झालेला आहे, आता साऊथ तेलुगू तामिळ कन्नडा हो गुजराती. आज तुमच्याकडे काय तर लाईफ टाईम मेंबरशिप आहेच बिग बॉस. तर तुम्ही तो सीझन पास काढलाय, तुम्ही मेंबरशिपचा कुठेही कधी जाऊ शकता कुठल्याही सीझन मध्ये. सागर, मी काय ना बऱ्याचदा तुम्हाला विचारत असतो, तुम्ही एवढे शांत का असता, तुम्ही बोलत का नाही, तुम्ही शांत का आहात. त्याचं उत्तर मला फॅमिली वीक मध्ये मिळतं. घरामध्ये एकाचं काम असतं ऐकण्याचं, असं तुम्ही करताय एवढंच बोलतो मी. हा, सोनाली वहिनी आता आहेत, त्या बोलतात आणि छानच बोलतात. हो, खूप छान बोलतात. नाही, मुद्देसूद बोलतात, तसं नाही. ते जे बोलले ते मुद्देसूद बोललेले आहेत. त्या छान बोलल्यात की आता तुम्ही इतके दिवस इतके आठवडे खेळताय, शेवटचे आता जे 3-4 आठवडे राहिले असतील त्यात ती एनर्जी लूज करू नका. येस, नक्कीच नक्कीच. ओके, यू रिअली वर्क हार्ड. सगळ्यांनीच खरंच खूप मेहनत घेऊन सगळे इथपर्यंत आलेले आहेत. आता खरा गेम इथे सुरू होणार आहे. हो प्रभू, बोला सर. तुमचे आई बाबा भाऊ हे तिघेही आले होते हो. आणि बाबा बोलता बोलता काय म्हणाले, ते म्हणाले की शेतीची कामं सुरू आहेत, हो. ती सोडून ते तुम्हाला भेटायला ह्या घरात आलेले आहेत. हो सर, खूप भारी वाटलं. तसं बघायला गेलं तर मी शेतकरीच आहे, शेतकरी परिवारातूनच येतो मी. हो. माझ्या आई आज सुद्धा शेती करतात. माझी आई मुंबईत राहत नाही, गावाकडे राहतात बाबळगावला. त्या वर्षातून 10 महिने तिथे शेती करतात. तर मी पण एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे. हो. पण मला असं वाटतं की आपले वडील कुटुंबीय आहेत ते सगळे या घरात आले, मुंबईत आले, बिग बॉसच्या घरात येणं त्यांचं एक स्वप्न होतं. हो. हे काय बिग बॉसचं घर आहे, कसं, ही दुनिया कोणती आहे, कशी आहे दुनिया. मला वाटतं की ही दुनिया ते बघू शकले आणि त्यांचं हे स्वप्न हे तुम्ही पूर्ण केलेलं आहे. हो भाऊ. एवढ्या छोट्या वयात एवढं चांगलं खेळून तुमच्या पॉप्युलॅरिटीच्या जोरावरती हो. तुम्ही 10 आठवडे या घरात टिकलेला आहात. टॉप 10 सदस्यांमधले तुम्ही एक झालेला आहात. ह्या गोष्टीचा आनंद हा तुमच्या कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती दिसत होता. हो भाऊ. कसं वाटलं भेटून सगळ्यांना? हो, भारी वाटलं भाऊ. आणि हे काय शक्य नव्हतं, हे शक्य झालं फक्त महाराष्ट्राच्या सपोर्टामुळे शक्य झालं. माझं एक स्वप्न होतं, मम्मी पप्पाला पण टीव्हीवर दाखवायचंय. जे लोक बोलत होते आमच्या टीव्ही नका बघू, जा बाहेर, तर मला आज खूप भारी वाटतं की आज माझे मम्मी पप्पा खूप टीव्हीवर दिसतील. खूप भारी वाटतं. या फॅमिली वीकच्या निमित्ताने मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो, तुम्ही बाहेर जाल, पैसा मिळवाल, प्रसिद्धी मिळवाल, पण कुटुंबियांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान आहे हीच आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी अचीवमेंट असते. त्यामुळे आपण सातत्याने तीच कमवणं गरजेचं आहे. आता आपण वळूया भाऊच्या धक्क्याकडे.